मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील गरीबनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी महापालिकेने मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती आणि या कारवाईत अवैध बांधकामासह एक प्रार्थना स्थळही पाडण्यात आलं होतं। परंतु महापालिकेच्या त्या कारवाईने एक सुप्त दहशतवादी नेटवर्क जागा केलं होतं, ते म्हणजे ISI, दाऊद इब्राहिम आणि मुन्ना झिंगाडाचं नेटवर्क। हादरवून सोडणारी गोष्ट म्हणजे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेळीच हस्तक्षेप केला नसता तर मुंबई पुन्हा एकदा रक्तरंजित झाली असती। आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या तपासात असं समोर आलंय की त्याच कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत एक मोठा कट रचला जात होता। या प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली असून त्या दहशतवाद्यांचा काय प्लॅन होता ते समोर आलंय। आता हे नेमकं प्रकरण काय आहे, कोण आहेत हे 9 आरोपी, सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगर परिसरात महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली। या मोहिमेअंतर्गत फक्त 5 दिवसात 400हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। त्यात एक अवैध प्रार्थना स्थळही पाडण्यात आलं। ही कारवाई कायद्याच्या चौकटीत होती, पण त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान मधून एक खतरनाक जाळं विणलं जात होतं। वांद्रे येथील गरीबनगर परिसर मध्ये 19 ते 23 मे या कालावधीमध्ये अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली। त्यातून स्थानिक व पोलिसांमध्ये संघर्ष झाला। यात काही पोलिसांसह 10 जण जखमी झाले होते आणि याच अस्वस्थतेचा फायदा घेत संशयितांनी गरीबनगरची पाहणी केली। या भागातील अतिक्रमण विरोधी कारवाईचे व्हिडिओज, छायाचित्र पाकिस्तानातील हस्तकांना पाठवले गेले होते आणि या कारवाईत सहभागी पोलीस आणि हिंदू समुदायातील सदस्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। दरम्यान देशातील प्रमुख महानगर आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांना लक्ष्य करण्याचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून लावलाय। दाऊद इब्राहिमचं नेटवर्क आणि ISI शी संबंधित असल्याचा संशय असलेल्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे आणि पोलिसांनी आरोपींकडून अत्याधुनिक शस्त्र, हँड ग्रेनेड, स्फोटके आणि इतर आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केले। अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाब येथील रहिवासी आहेत। विशेष म्हणजे दिल्ली स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत अटक केलेल्या 8 संशयितांपैकी 3 जण तर मुंबई परिसरातले। आता हा कट कसा रचला गेला असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर म्हटलं जात आहे की दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना गरीबनगर परिसराची रेकी केली होती आणि तेथील पोलीस बंदोबस्तचे व्हिडिओज आणि छायाचित्र पाकिस्तान मधील हँडलर्सना पाठवले। कारवाई दरम्यान तैनात पोलीस कर्मचारी तसेच काही नागरिक त्यांच्या टार्गेटवर होते आणि हा कट ISI, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी, यावर खान आणि अंडरवर्ल्डशी संबंधित मुन्ना झिंगाडा यांनी रचल्याचं तपासात समोर आलंय। मुंबईची रेकी करणाऱ्या या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून सूचना मिळत होत्या। त्यांच्या मोबाईल मध्ये मुंबईतील अनेक व्हिडिओज देखील आढळले। सामना वृत्तपत्राच्या वृत्तानुसार मुन्ना झिंगाडा सध्या कराची येथून कार्यरत असल्याचा संशय असून तो या संपूर्ण कारवाईचा समन्वय करत होता। तो छोटा शकीलचा निकटवर्तीय मानला जातो आणि दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी त्याचा थेट संपर्क असल्याचं सांगितलं जात आहे। पुढे सामनाच्याच वृत्तानुसार हुझैफा नावाच्या एका मुंबईकर संशयिताने स्थानिक तरुणांची या मॉड्यूलमध्ये भरती केली असून तो सध्या फरार आहे। अटक केलेल्या संशयितांच्या मोबाईल फोन मधून गरीबनगर परिसरचे फोटोज व व्हिडिओज जप्त केले असून त्यात पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था आणि तैनात सुरक्षा दलांची माहिती संकलित केल्याचं दिसून आलं। शेवटी काय, दिल्ली स्पेशल सेलने वेळीच हस्तक्षेप केला म्हणून दहशतवाद्यांचा हा कट उधळला गेला। पण फरार असलेल्या हुझैफासह अनेक संशयित अजूनही मोकाट आहेत। मुंबई पोलीस आणि ATS सध्या या नेटवर्कच्या स्थानिक संपर्काचा शोध घेत आहेत, त्यामुळे हे प्रकरण नक्की किती खोल आहे हे येणाऱ्या काही दिवसातील तपासातच स्पष्ट होईल। दरम्यान तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।